नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता धनंजय नंदिनीला आवाज देत आलेले असतात. खोलीमध्ये नंदिनी काही खोलीमध्ये नसते. तेव्हा शारदा पाठीमागून येते आणि ती म्हणत असते, का उगच आरडा करताय? नंदिनी खोलीमध्ये नाहीये, ती तिच्या मित्राकडे गेलेली आहे. तुमच्या काय तो व्हिडिओ वगैरे बनवायचा आहे ना त्यासाठी? तेव्हा धनंजय म्हणतात, तो व्हिडिओ वगैरे नाही, ते पीपीपी आहे. हो तेच, ते जे काही आहे ते. पण काय हे नंदिनीच्या खोलीमध्ये एवढा पसारा कसला आहे? थांब, हा आत्ताच्या आत्ता मी साफ करतो. हा कचरा इथे कोणी ठेवलाय? त्यावर शारदा त्यांना समजावते, हे बघा, असं करू नका. नंदिनीला विचारल्याशिवाय तिच्या वस्तूंना हात लावू नका. गुड्डू गावाला गेला आहे ना, त्यामुळे त्या ज्या काही तिच्या आणि जीवाच्या आठवणीतल्या वस्तू होत्या ना, त्या वस्तू तिने इथे ठेवलेल्या आहेत. तेव्हा हे इथे काय करतंय? आणि त्याचबरोबर तुला एक गोष्ट सांगू का? व्हिडिओ म्हणतेस ना तू, तर तो व्हिडिओ तुझा तो जावाई म्हणजेच तो फडतूस, तो जीवा बनवायचा मी नाही. हो ते समजलं मला, पण ह्या गोष्टी नंदिनीने इथे ठेवल्या त्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाही का? धनंजय असं का करता तुम्ही? तेवढ्यातच नंदिनी इकडे मोहितेकडून देशमुखांकडे आलेली असते. जेव्हा नंदिनीला काव्या पाहते तेव्हा धावतच नंदिनी ताई म्हणून तिला मिठी मारत असते आणि म्हणते, ताई तू कशी आहेस? त्यावर नंदिनी म्हणत असते, मी ठीक आहे बाळा, तू कशी आहेस? आणि ऑल द बेस्ट करण्यासाठी मी इथे आलेली आहे. तेव्हा लगेच नंदिनीच लक्ष तिथे उभ्या असलेल्या जीवाकडे जातं, पण जीवा मात्र नंदिनीकडे बघत सुद्धा नाही. त्याला तिच्याशी बोलायचंच नसतं, कारण आतापर्यंत 21 दिवसांमध्ये मी ज्या पद्धतीने तिच्याशी बोलत होतो, वागत होतो, तिला बनवण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता नंदिनी माझ्यासोबत अशा पद्धतीने वागली, त्यामुळे त्याचं काही तिच्याकडे लक्ष नसतं. फार तर नंदिनी म्हणते, तुझ्यासाठी नारळाच्या वड्या आणल्या आहेत, बनवल्या होत्या तर म्हटलं चला, आणि तसंही तुला ऑल द बेस्ट करायचंच होतं. पण नंदिनीचं जरी लक्ष जीवाकडे असलं तरी काव्याला ती बोलत होती, पण लक्ष पूर्ण जीवाकडेच होतं. तेव्हा काव्या तिला मुद्दामच खेचत असते. ती म्हणत असते, ते हो बाबा, आता काय आहे ना, म्हणजे इथे मला कोणीतरी नारळाच्या वड्या देण्यासाठी आलेला आहे, पण त्याचं कोणाचं तरी जे काही लक्ष आहे ना, ते लक्ष मात्र माझ्याकडे कमी आणि त्याचबरोबर दुसऱ्याच व्यक्तीकडे जास्त आहे. ही काही गोष्ट मला समजत नाही, अशातला भाग नाहीये ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आता हे सगळं काही नाही बोललं तर? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही, असं काहीच नाहीये. असं काही नाही. कसं म्हणतेस तू? बरोबर आहे, अशाच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मला पूर्ण ह्या सगळ्या गोष्टींची खात्री आहे ना, असं सुद्धा आता इथे ती बोलते. त्यावर लगेच आता जीवा पार्थ म्हणत असतो, बरं आता मी काय म्हणतो, मला ना ह्यांची जी काही बॅग आहे ना, ती बॅग भरायची आहे आणि त्याचमुळे मला इथून जावं लागणार आहे. त्याचं काय आहे ना, ह्यांच्या एक्झाम सुरू आहेत आणि त्या एक्झाम सुरू असल्या कारणाने आता मी त्यांच सेंटर पुण्याला आला आहे, त्यामुळे मी ती बॅग भरण्यासाठी जातोय, असं आता इथे तो बोलू लागतो. तेव्हा पार्थ तिथून निघून जातो. त्याच सोबतीला जीवा सुद्धा तिथून निघून गेलेला असतो. आता जीवा सुद्धा तिथून निघून गेल्यानंतर लगेचच इकडे काव्या नंदिनीला बोलत असते, म्हणत असते, नंदिनी ताई, एक गोष्ट सांगू का तुला? सगळ्यात महत्वाची म्हणजे जीवा फार दुखवलाय, म्हणजे तो कोणाशी जास्त काही बोलत नाही, कोणाशी काही संवाद सुद्धा साधत नाही. त्याचं मन आतून खूप दुखी झालंय. तेव्हा तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत. तुला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो. तेव्हा काव्या तिला म्हणते, आपण देशमुखांच्या सुना आहोत, त्यामुळे इकडे ह्या देशमुखांच्या मुलांना कसं म्हणवायचं, काय करायचं हे आपण व्यवस्थित बघू. तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, असं नंदिनी आता इकडे काव्याचं बोलणं ऐकून घेत असते आणि अक्षरशः थोडीशी रडत सुद्धा असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की धनंजय फारच रागराग आणि फार चिडचिड करत असतात.
ते म्हणत असतात, काय चाललंय काय? तुझ्या काही गोष्टी लक्षात येतायत का? मी हे सामान अजिबात इथे ठेवणार नाही, असं स्पष्टपणे धनंजयच म्हणणं असतं. तेव्हा इथे शारदा म्हणत असते, अहो आता तरी तुम्ही तुमच्या मुलीला जरा ओळखून घ्या. आता तरी तुम्हाला कळायला हवं की तुमची मुलगी नेमकी काय करते आणि तिला आयुष्यामध्ये काय हवंय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमीत कमी आता तरी समजायला हवायत धनंजय. आणि तिला काय हवंय ते पण तुम्हाला तर्त या सगळ्या गोष्टी अजिबातच ऐकून घ्यायच्या नाहीयेत, असं सुद्धा आता इकडे ती तिला सांगत असते. तर आता दुसऱ्या बाजूला नंदिनी त्यांच्याच देवघरामध्ये उभी असते. माननी छान फ्रेश होऊन सकाळी सकाळी आंघोळ करून खाली येत असते. तेव्हाच इथे गणपती बाप्पा समोर सर्व व्यवस्थित होऊ दे, त्याचबरोबर माझ्या प्रयत्नांना यश येऊ देत, हे म्हणणारी नंदिनी मानिनी समोर दिसते. आता माननी म्हणत असते, तथास्तु का नाही होणार आहे. आज तू इथे आलीस त्यामुळे माझी मॉर्निंग अतिशय फ्रेश आणि ताजी होणार आहे. जर इथे रोज मी असंच तुला पाहणार असेल तर मला ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद तर होणारच आहे ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच सोबतीला इथे नंदिनी म्हणत असते, आई तुम्ही कशा आहात, ठीक तर आहात ना? तेव्हा ती म्हणत असते, हो मी तर ठीकच आहे. आणि त्याचबरोबर तुला एक गोष्ट सांगू का? आतापर्यंत मी जरी ठीक नसले ना तरी सुद्धा आता तुला मी इथे पाहिलं आहे ना, त्यामुळे मी मात्र अतिशय ठीक आहे, समजलं का तुला? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो आई, ते तर तो चेहऱ्यावर तुमच्या आनंद स्पष्टपणे दिसत आहे. त्यावर ती म्हणत असते, अग तू आलेली आहेस, पण मला एक गोष्ट सांग, तुझी बॅग आणि त्या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? त्यावर ती लगेचच म्हणत असते, आई नाही, मी बॅग वगैरे घेऊन काहीच नाही आलेली. त्यावर मानिनी म्हणत असते, बरं ठीक आहे, तू नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने लगेच तर होत नाहीत ना, मग तू अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. नंदिनी तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, प्रत्येक नात्याचं हे सगळं गणित याच पद्धतीने असतं. आपण जेवढा गुंता वाढवतो तेवढं ते वाढत जातं, पण तुम्हाला तुमचा टाईम जेवढा घ्यायचा आहे तेवढा तुम्ही तुमचा तो टाईम घ्या. त्याला आम्ही तुमच्यामध्ये कधीच पडणार नाही आहोत. आईवडील म्हणून सुद्धा आम्ही मुलांच्या मध्ये कधी पडलो नाहीत, तर मग तुमच्या सुनेंच्या मध्ये सुद्धा आम्ही कधीच पडणार नाही आहोत. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये, अजिबात तू काळजी करू नकोस. बर नंदिनी, तू बॅग घेऊन नाही ना आली असू देत, मी तुझ्यासाठी मस्त गरमागरम चहा बनवते. बघ बाई, हा तुझा नवरा कुठेही पसारा करून ठेवतो. आता इथे त्याने बॅग अशीच ठेवून गेला आहे. थांब, अगोदर बॅग उचलते. तेव्हा नंदिनी म्हणते, आई असू द्या, पसायावालेचा पसारा उचलण्यासाठी ही चकाचक बाई आलेली आहे ना, ती आता हा जो काही पसारा आहे ना तो उचलेल, तुम्ही नका काळजी करू. त्यावर मानिनी म्हणत असते, हो खरंच तू उचलशील का? तेव्हा नंदिनी म्हणते, हो का नाही उचलणार, तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं काही व्यवस्थित, असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते. आणि तेव्हा तिथे समोर असणारी ती बॅगकडे तीच लक्ष जातं. आणि खरंच जीवा जो आहे ना तो कुठेही कसाही पसारा ठेवून कधीही गेलेलाच असतो. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, कितीही काही जरी झालं ना तरी सुद्धा हा जो काही जीवा आहे ना तो त्याचा पसारा व्यवस्थित ठेवण्यासाठी कधीच हातपाय हलवणार नाही. बहुतेक असंच मला वाटत आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. तेव्हा समोर असलेली ती बॅग बघते आणि ती बॅग घेऊनच जीवाच्या खोलीकडे निघालेली असते. इथे मानिनीला सुद्धा फारच छान वाटत असतं. तिला असं वाटत असतं की असो हळूहळू गाडी मात्र रुळावर येत आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. असू दे, नंदिनीने तेवढा वेळ घेतलेला आहे, तर आता जीवाने सुद्धा थोडासा वेळ घेतला तर त्याने काही फरक पडणार नाही, कारण आतापर्यंत नंदिनीसाठी त्याने बरंच काही केले, पण नंदिनीने नाही त्याच ऐकलं आणि नाही त्या गोष्टी केल्या. त्यामुळे असू देऊ दे दोघांच्याही, दोघांना काही जो काही वेळ घ्यायचा आहे
तो तर आता इकडे नंदिनीने ती बॉटल आणि त्याचबरोबर ती त्याची जिमची बॅग उचललेली असते आणि ते घेऊन जीवाच्या त्या खोलीकडे जाते. आता जुन्या आठवणी सुद्धा ताज्या झालेल्या असतात. इथे तर त्यांनी सांग बॅच वेळ प्ले केलेला आहे बरं का प्रेक्षकांनो, पण मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करते. आता नंदिनी ती बॅग घेते आणि ती बॅग आणि बॉटल घेऊन जीवाकडे निघालेली असते. बॅग आणि बॉटल घेऊन जीवाकडे निघाल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे नंदिनी हळूहळू वर जात असते. तर आतमध्ये जो काही जीवा आहे तो जीवा सुद्धा इकडे एकच गोष्ट करत असतो, तो म्हणजे की त्याला सुद्धा नंदिनी आठवतच असते. दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपला जो काही ओजी बोका आहे म्हणजेच पार्थ देशमुख, तो बोका आता खोलीमध्ये गेलेला असतो आणि तो बोका खोलीमध्ये गेल्यानंतर इकडे तो एक काम करतो, म्हणजे काव्याची बॅग भरत असतो. आता काव्याच्या बॅगमध्ये त्याने बरेच तिचे बुक्स टाकलेले असतात. आता कपडे टाकलेत की नाही माहिती नाही बर का, पण वरती तर बुक्स आणि आणखी एक गोष्ट म्हणजे बोका, जे की तुम्ही अचूक उत्तर दिलं होतं कालच्या एपिसोडच. तर आता इकडे आपण पाहतो की काव्या तिथे आलेली असते. काव्या तिथे आल्याबरोबर इकडे ती म्हणत असते, काय चाललंय काय तुमचं हे देशमुख अहो. गोष्टी काही आरोप इथे जीवावर केले होते आणि त्या केलेल्या सगळ्या आरोपावरती एकच गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजे की धनंजयने 2 पावलं मागे गेलेला असतो आणि धनंजय 2 पावले मागे गेल्यानंतर इथे नंदिनीची त्याने साथ दिलेली नसते आणि त्याचमुळे आता इकडे जीवाला ते आठवल्यानंतर पुन्हा जीवा कडी उघडायची तशीच थांबतो. तर इकडे नंदिनी मात्र तिचे प्रयत्न काही केल्यास सोडत नसते. बॅच वेळ ती त्याला बाहेरून बोलत असते, जीवा दरवाजा उघडा, जीवा दरवाजा उघडा. पण जीवाने ना दरवाजा उघडल्यामुळे आता नंदिनीचा थोडासा हिरमूड झालेला असतो. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की रम्या जी आहे ना, ती रम्या इकडे आता देवपूजा करत असते. रम्या देवपूजा करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे होत असते, ती वसू तिथे येते. आता वसू तिथे आल्याबरोबर इकडे ती दचकते आणि दचकल्यानंतर लगेचच आता इकडे वसू म्हणत असते, काय काय झालेलं काय आहे, दचकायला काय चाललंय काय तुझं. तेव्हा ती म्हणत असते, नाही काही नाही झालं, काही नाही झालं. कसं दचकलीस तर खरी तू आता, आणि सरळ सरळ म्हणते की काही नाही झालं म्हणून खरं सांग काय झालेलं आहे. त्यावर रम्या म्हणत असते, माझ्या पार्थला घेऊन चालली ना ती तिथे सेंटरसाठी, आणि हा सुद्धा चाललाय. मी अशी प्रार्थना करते की माझ्या पार्थच्या जवळ येणाऱ्या त्या काव्याचं वाटोळं होऊ दे. तेवढ्यातच वसू सुद्धा देवाकडे हात जोडते आणि प्रार्थना करत असते. ती म्हणत असते, हे देवा परमेश्वरा, माझी रम्या म्हणते ना सगळं त्याच पद्धतीने होऊ दे. काही जरी झालं ना तरी सुद्धा त्या काव्याच इथे काय कधीच बरं होऊ देऊ नको आणि तिचं काहीच चांगलं होऊ देऊ नकोस, कारण इकडे माझ्या रम्याला तिने दुखवलेलं आहे. त्यामुळेच हे सगळं काही घडतंय आणि माझी रम्या तिच्यामुळेच या सगळ्या गोष्टीमध्ये अडकत चालली आहे आणि पार्थ पासून दूर आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता काव्या जी आहे ती इकडे मानिनी विक्रमच्या पाया पडायला आलेली असते आणि मानिनी आणि विक्रमच्या पाया पडायला आल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच विक्रम म्हणत असतात, अरे काय चाललंय तुमचं, तू तर एक्झाम छान देणारच आहेस मला माहितीये, पण मला एक गोष्ट सांग, इकडे जोडीने आशीर्वाद घ्यायचा आहे ना, कुठे आहे तो तुमचा ठोंब्या, माझा ठोंब्या कुठे आहे, असा विचार ती इथे करत असते. तेव्हा आता इकडे काव्या म्हणत असते, खरं तर इथे देशमुख माझी बॅग घेऊन कधीच बाहेर गेलेले आहेत आणि ते गाडी आणण्यासाठी गेलेत बहुतेक. त्यावर लगेच आता इकडे जी काही काव्या आहे ती म्हणत असते, त्यांनी फारच मनावर घेतले हे सगळं काही, असं म्हटल्यानंतर आता इकडे काव्या म्हणत असते, हो ते तर आहे, पण विक्रम म्हणतात, आता तुम्ही एक काम करा, मस्त पुण्याला चाललेला आहात ना, तर मग येताना लोणावळा बिनावळा मस्त फिरून या. तेव्हा मालिनी म्हणत असते, अहो ते तिकडे एक्झामसाठी चाललेत ना, की फिरायला चाललेले आहेत, असं सुद्धा इकडे ती बोलत असते.
पण एक गोष्ट मात्र नक्की करा, काही जरी झालं ना तरी सुद्धा आम्हाला लोणावळ्याची जी काही चिक्की आहे ना ती चिक्की तुम्ही घेऊन या असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो अगदी बरोबर आहे काव्या, हे बघ बेस्ट लक. तेव्हा ती काव्या नंदिनीच्या पाया पडत असते. पण तेव्हा नंदिनी म्हणत असते, अग वेडाबाई, पाया पडायची वगैरे काहीच गरज नाही. तर तिचं लक्ष मात्र जीवाच्या खोलीकडे जातं. तेव्हा काव्या म्हणत असते, हे बघ काळजी करू नकोस, मी सुद्धा त्याला बाय म्हणायला गेले होते, पण त्याने दरवाजा उघडला नाही. खरं सांगू का, त्याला थोडासा वेळ दे, तो आतून फार दुखवला आहे, आतूनच त्याने मला बेस्ट लक म्हटलं आहे. पण आता तू आलीयस ना, तू त्याची काळजी घेशील आणि त्याचबरोबर तो पुन्हा व्यवस्थित होईल याची मला खात्री आहे, विश्वास आहे त्यावर. लगेच आता इकडे विक्रम म्हणत असतात, हो हो, एक गोष्ट मात्र नक्की आहे, खरं तर परीक्षेच वगैरे अजिबात टेन्शन घेऊ नको. त्याचं काय आहे ना, जी लोक कॉफ्या करून इथे एक्झाम देतात ना, त्यांना परीक्षेचे टेन्शन असावं, पण माझ्या सुने तर खूप छान अभ्यास केलाय, त्यामुळे आम्हाला कोणालाच अटेन्शन घ्यायची किंवा घाबरायची अजिबात गरज नाही, असं सुद्धा आता इकडे विक्रम बोलू लागतात. यावर लगेच त्या काव्या म्हणत असते, हो तुम्ही म्हणताय ना बाबा, ते अगदी बरोबर आहे, पण नंदिनी ताई, तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थितच होणार आहे, विश्वास ठेव. आणि तुलाच आता जीवाला सावरायचं आहे आणि त्याचबरोबर त्याला एका गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे की हे बघ, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आयुष्य हे आता थोडंसं पुढे जात आहे. मग आपण त्या सर्व गोष्टीचा इथे विचार केलाच पाहिजे. त्यावर काव्या म्हणत असते, बरं चला मी आता येते, नाहीतर तिकडे आमचा जो काही बोका पुढे गेलाय ना, तो वाट बघेल. तेव्हा मांडणी म्हणत असते, हो घे घे, धी साखर हातावर घे. तेव्हा काव्या धी साखर हातावर घेते आणि निघणार असते. पण आता काव्याने जाता, काव्या ऐका ना, एक काम करा ना, तुम्ही ह्या बॅगेवर बसा ना. तुम्ही जर ह्या बॅगेवर बसलात ना, तर मलाही चैन लावायला मदत कर होईल. तेव्हा लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, देशमुख तुमचं काय चाललंय, हे तुम्हाला तरी कळते का काय आहे हा सगळा प्रकार आणि ह्या सगळ्या गोष्टी, बोला ना, असं कोण वागत बरं. तेव्हा लगेच तुम्हाला बॅग सुद्धा आतापर्यंत भरायला येत नाही, तुम्ही कधी कधी शिकणार आहात देशमुख बॅग भरण्याची. ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते आणि तेव्हा लगेचच आता इकडे जो काही पार्थ आहे तो हसतच असतो, पण असं बॅगेत भरलंय तरी काय, ते तरी मला बघू दे, असं सुद्धा काव्या इथे म्हणते. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर बॅग उघडून पाहते तर त्यामध्ये बोका असतो. आता तो बोका ती पाहते, हातामध्ये घेते आणि म्हणत असते, काय रे बोकुडी, तुझं हे जे काही चाललंय ना, त्या सगळ्या गोष्टी मला कळतायत बर का, म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर वरचे ते हावभाव, ते एक्सप्रेशन्स, ते सगळं काही कळत्य आणि त्या सगळ्या गोष्टी मला सांगून जातायत की तू मला इथे माफ केलेला आहेस. आणि त्याचबरोबर इकडे तुझ्या चेहऱ्यावरच हे हस सुद्धा मी पाहते बर का बोकुडी, असं म्हणून ती मुद्दामच पार्थला डिवचत असते. पण पार्थ मात्र आपला शहाण्या बाळासारखाच तिथे बसलेला असतो. शेवटी आता इकडे तिने तो बोका काढून घेतलेला असतो आणि तिने म्हटलेलं असतं की देशमुख काय करताय तुम्ही, हे मला हा बोका सोबत घ्यायचा नाहीये, माझा ओजी बोका आहे ना. आणि खरं सांगू का देशमुख, तुम्ही भूतकाळ विसरून मला माफ केले, तुम्ही माझ्यामध्ये किंवा जीवामध्ये कोणतंच नात नाही ना, हे सगळं ज्या पद्धतीने स्वीकारले ना, ते पाहून मला आनंद जाता. नंदिनीला खूपच मोठा प्रश्न विचारलेला असतो, तो म्हणजेच की नंदिनी ताई, खरखर सांग मला एक गोष्ट, जेव्हा तू तुझ्या खोलीकडे गेलीस, जेव्हा तू इथे आलीस, जेव्हा जीवाला आणि त्याचबरोबर काव्या म्हणजे मला, आम्हा दोघांना असं एकत्र पाहिलेस, तेव्हा तुला ती 16 डिसेंबरची रात्र, 16 डिसेंबरचा दिवस, ते 16 डिसेंबरचे सगळे काही फोटो, ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास झाला का, तुला ते सगळं काही आठवलं का, असं आता काव्याने नंदिनीला विचारलेले प्रश्न असतात. पण नंदिनीने मात्र ह्या भागामध्ये काहीच उत्तर दिलेलं नसतं. ती फक्त त्या काव्याच्या विचारलेल्या प्रश्नावर विचारच करत असते.
दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आपला जो काही पार्थ आहे तो पार्थ अगदीच डॅशिंग हिरोसारखा दबंग स्टाईलने एंट्री करून थार गाडी घेऊन आलेला असतो. जेव्हा तो ती थार गाडी घेऊन येतो तेव्हा मात्र काव्या त्याची वाट बघत बसलेली असते. खरं तर काव्याला असं वाटत असतं की आता ह्या देशमुखांचा बोका काही येत नाही, कुठे अडकला माहिती नाही. पण जेव्हाच पार्थला ह्या दबंग स्टाईलमध्ये एंट्री करताना काव्याने पाहिलेलं असतं तेव्हा मात्र तिची विकेट्स पडलेली असते. आता खूपच हंडस्म असा आपला पार्थ दिसत असतो आणि तेव्हा काव्या म्हणत असते, वा देशमुख, काय हे सगळं तुम्ही? तर मला परीक्षेच्या सेंटरला सोडवण यासाठी फारच मनावर घेतलेलं दिसतंय. अहो, माझी फक्त एवढीच इच्छा होती की तुम्ही मला एक्झाम सेंटरवर सोडवायला यावं, पण तुम्ही तर फारच मनावर घेतले बाबा, असं काव्या म्हणत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला रम्याची फार चिडचिड होत असते आणि तिची चिडचिड ती पूर्णतः नंदिनीवर करत असते. कारण नंदिनी पुन्हा जीवाशी बोलायला गेलेली असते आणि जीवा आतमधून दार बंद करून बसलेला असतो. तेव्हा रम्या म्हणत असते, तुझं हे सगळं काय चाललंय, तू इथे काय करतेस वगैरे वगैरे. रम्याचा जसाच नंदिनीवर ओरडण्याचा आवाज जीवाला येतो तेव्हा जीवा दरवाजा ओपन करूनच बाहेर येतो आणि म्हणत असतो, काय चाललंय रम्या, तुझं कशामुळे एवढी चिडचिड करतेस? तुझी चिडचिड का होते? तुला समजतंय का? कारण पार्थदा काव्याला सोडवायला परीक्षा सेंटरवर गेला आहे, त्यामुळे खरं तर तुझी चिडचिड होत आहे, समजलं तुला? त्यावर लगेच आता रम्या म्हणत असते, माझी चिडचिड त्यामुळे होतच नाहीये, माझी चिडचिड ह्या नंदिनीमुळे होती. आणि मुळात मला एक गोष्ट सांगवा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू बोलणारा कोण आहेस? मी नंदिनीशी बोलत होते. त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, हा प्रश्न तू मला विचारतेस? नंदिनीवर ओरडत होतेस, नंदिनीवर बोलत होतेस आणि त्यामुळे मी हे सगळं बोलतोय, कारण तिच्यावर ओरडणार, त्याचबरोबर तिला तिच्यावर आव चढून बोलणार हे मला नकोय, कारण ती माझी बायको आहे. असं बोलल्याबरोबर आता नंदिनी जीवाकडे पाहते आणि तिला फार आनंद झालेला असतो. सरते शेवटी काय, तर इकडे जीवा अजूनही तिला त्याच याच्यामध्ये पाहत असतो आणि कुठेतरी जाऊन त्याने फक्त हा वरवरचा राग तिच्यावर दाखवला आहे हे सुद्धा तिच्या लक्षात येतं. जेव्हा जीवा इकडे आपल्या रम्याला चांगलाच झापतो तेव्हा मात्र इकडे रम्याची आणि वसूची बोलती बंद झालेली असते. तिच्या हातून सगळंच निसटून गेलेलं असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.